नमस्कार मित्रांनो, आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयावर जे काही प्रश्न विचारले याचे संभाव्य उत्तर तालिका या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। बघा, प्रश्न होता की जे काही एकूण 15 प्रश्न आले त्या 15 प्रश्नामधील पहिला प्रश्न की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एनपीएसएम कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान तयार करण्यात आलेले। बघा, आपल्या सरळ सरळ पंचवार्षिक योजना पाठ असल्यानंतर सरळ लक्षात येते की जे काही 11वी पंचवार्षिक योजना आहे 2007 ते जे काही 12चा जे काही कालखंड आहे 7-12 जी योजना म्हणतो, तर या योजनेच्या संदर्भामध्ये काय हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सुरू झालं होतं। हे याचं काय योग्य उत्तर आहे। किती? पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर। बघा, पुढचा होता खालील विधाने ओळखा की राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणांना आपला खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी आणि अंमलबजावणी करते तर त्याला काय म्हटलं जातं। इथं सरळ सरळ दिलंय खर्च आणि महसूल विषयक जी काही आखणी आहे तर या आखणीला काय म्हटलं ते याला राजकोषीय कोणतं राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं। काय म्हटलं ते राजकोषीय धोरण असं संबोधलं जातं। त्यामुळे हे विधान काय हे विधान सरळ सरळ इथं चुकीचं विधान आहे। दुसरं की अर्थव्यवस्थेचे मुख्य कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी दृष्टीने राजकोषीय धोरण 1929 ते 33 ची जी काही जागतिक महामंदी होती या महामंदीच्या दरम्यान काय झालेले की तिथं अधिक महत्व प्राप्त झालं। हे कोण? जेम्स केन्स यांचं याच्यामध्ये सर्वात मोठं मोलाचं योगदान आहे। पर्याय क्रमांक काय दुसरं विधान बरोबर आहे। काय पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न जोड्या लावाचा प्रश्न होता की पुढीलपैकी बरोबर जोडी ओळखा। कोणती बरोबर जोडी? कोणते? 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे कोणते व्यक्ती इथं, बाकी काही वाचायची गरज नाही, सरळ सरळ बरोबर म्हटलं लगे आपल्याला माहिती आहे 14 वित्त आयोग कोण? वाय रेड्डी याच्याशी संबंध आहे। योग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1। बघा, पुढचा प्रश्न की ओव्हरड्राफ्ट जनधन योजनेसंदर्भातला प्रश्न आहे, चालू घडामोडीशी सुद्धा निगडीत असणारा प्रश्न की पुढीलपैकी कोणता 14 ऑगस्ट 2018 पासून विस्तारित प्रधानमंत्री जन योजनेतील 3 प्रमुख, लक्षात घ्या काय 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवते। 3 सुधारणा झाल्या तर योग्यरित्या कोणत्या? बघा की पहिले ओव्हरड्राफ्टची मर्यादा वाढली, त्यानंतर विमा संरक्षण कमी केलं, वयोमर्यादाने अपरिहार्य ठेवली, काही का याचा काही संबंध नाही, योजनेशी काही संबंध नाही। दुसरे ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा कमी केली होती का? नाही, कमी केली नव्हती तर त्या ठिकाणी काय वाढवली होती, हे सुद्धा चुकीचं आहे। त्यानंतर पुढचं विधान की ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, अपरिहार्य ठेवले, हे सुद्धा चुकीचं आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे कोणतं? ओव्हरड्राफ्ट मर्यादा या ठिकाणी वाढवली गेली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवलं गेलं आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या अटी या ठिकाणी जोडण्यात आला। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय योग्य उत्तर आहे। बघा, पुढचं 1991 मध्ये स्थापन झालेली, बघा 1991 ला नरीमन समिती जी आहे तर ही कशाशी संबंध आहे? सरळ सरळ आपण अभ्यास करताना वाचतो की जे काही वित्त विषयक ज्या काही सुधारणा आहेत, बँकिंग विषयी जिथं पैशाचा संबंध येतो त्या ठिकाणी काय नरीमन समितीचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागतो। त्यामुळे सरळ सरळ काय वित्त विषयक सुधारणा याच्याशी निगडीत असणारी समिती जिचं नाव नरीमन समिती। बघा, पुढचं सरकारने 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन FRBM जो काही कायदा आहे तर FRBM चा कायद्याचा आढावा घेण्यासाठी पुण्याच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्याची नियुक्ती केलेली। बघा, अध्यक्ष कोण होते? सरळ सरळ FRBM कायद्याचे अध्यक्ष कोण होते असा हा प्रश्न आहे। LK ज्या समिती काही संबंध आहे चलव्या ह्या कराशी निगडीत असणाऱ्या तर नवी चलन विषय असणारी तर इथं कोण सदस्य तर FRBM कायद्याच्या संबंधी असणारे NK सिंह यांच्या अंतर्गत ही काय 5 सदस्याची समिती नियुक्ती करण्यात आली होती। बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न नीती आयोगाचा की पंचवार्षिक योजनाचा कालखंड आर्थिक नियोजन संपलं आणि नंतर काय नीती आयोगाची स्थापना झाली। आपण ज्यावेळेस पंचवार्षिक संपल्या लगेच नीती आयोगाला सुरुवात करतो। पहिलंच तुम्हाला प्रत्येक पुस्तकामध्ये दिलेलं विधान आहे की कधीपासून स्थापना झाली, याची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 पासून आहे। क्लिअर? बघा, पुढचे दारिद्र्य रेषेच्या व्याख्या, सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य काय, अच्छा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या व्याख्या आहेत तर या दारिद्र्य रेषेच्या व्याख्याचं स्पष्टीकरण कोणत्या समितीने केलं आहे? बघा की आपल्याला माहिती आहे की तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, केळकर समिती, मल्होत्रा समिती या संपूर्ण समिती आहेत, परंतु काही 2 अशा समिती आहेत त्या 2 समित्यांनी काय केले दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे। तर त्यामध्ये पहिली कोणती की तेंडुलकर समिती, यश काय काय घेतल्या, दारिद्र्य कुणाला म्हटलं तर काय काय गोष्टी निकष त्यांनी दिले हे सुद्धा बरोबर आहे। रंगराजन समिती, लक्षात घ्या कोण रंगराजन समिती की बाटली शिक्षण वगैरे आहेत त्या दोन्हीची व्याख्या केली, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। बघा, पुढचा प्रश्न की भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत, बघा औद्योगिक धोरणाबाबत काय चुकीचं विधान ओळखायचं। औद्योगिक धोरण जे झालेले आहेत 91 पर्यंत असणार आहे तर यामध्ये चुकीचं विधान ओळखायचंय। पहिलं विधान आहे की 1948 च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्थापनेचं काय
उद्दिष्ट स्पष्ट केले. विधान कसं आहे, हे बरोबर विधान आहे. बघा दुसरे 1948च्या औद्योगिक धोरणाने 1956च्या औद्योगिक धोरणात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचं दिसून येते. बघा दुसरी पंचवार्षिक योजना आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काय, उद्योग आणि जड वाहनाला काही भर दिला. सरळ सरळ आपल्याला पंचवार्षिक नुसार सुद्धा इथं प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता. हे सुद्धा विधान कसं आहे, बरोबर विधान आहे. काय विधान बरोबर आहे. बघा तिसरे 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले का, नाही तर 17 उद्योग राखून ठेवले होते. त्यामुळे हे कोणतं विधान आहे, विधान क हे काय चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय योग्य उत्तर आहे. बघा पुढचं की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, सरळ सरळ प्रत्येक पेपरमध्ये आता सध्या ट्रेंड मध्ये असणारा प्रश्न आहे की खूप वेळा याच्यावर प्रश्न येऊन गेलाय की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, एक तर संख्यात लोकसंख्येवर प्रश्न विचारला होतो तर धोरणावर प्रश्न विचारला होतो की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात काय समाविष्ट आहे. आपल्याला सरळ सरळ माहिती आहे, पहिला पर्याय आपल्याला हा लक्षात असायला पाहिजे की 2045 पर्यंत काय आहे, लोकसंख्या स्थिर करायची. बघा काय करायचं, आपल्याला लोकसंख्या स्थिर करायची आहे. मग जर आपल्याला माहिती आहे लोकसंख्या स्थिर करायची, मग ब कुठं कुठं दिसते, इथं दिसते, इथं दिसते, हे तर संपला, हे तर येणारच नाही. बघा त्यानंतर दुसरं कोणतं आहे, हे सोडून बाकीचं उत्तर आहे की स्थूल प्रजनन दर कमी करायचा. बघा लोकसंख्या स्थिर करायची असली तर आपला जो प्रजनन दर आहे हा प्रजनन दर कसा घटवला पाहिजे, काय केला पाहिजे, हा घटवला पाहिजे. सरळ सरळ कोणता आहे, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न की सार्वजनिक कर्ज, बघा वित्त संबंधित की सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष आहेत. कोणकोणते निकष स्वीकृत आहेत, बघा कोणकोणते स्वीकृत निकष यासाठी निगडीत आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला काय इथं विचारला होता. काय होता हा प्रश्न विचारला होता की विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असणे, काही संबंध नाही. बघा त्यानंतर काय भविष्यातील कर्ज जीडीपी गुणोत्तर आजच्या कर्जाच्या गुणोत्तरच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केलं पाहिजे का, कमी केलं पाहिजे का, हे सरळ सरळ लक्षात ठेवायचंय. शून्य करायचं का, शून्य कधी होत नसतं, शून्य करायची गरज नाही. त्यामुळे काय पर्याय क्रमांक ब काय ब विधान बरोबर आहे. त्यानंतर भविष्यासाठी कर्ज गुणोत्तराचा आजच्या गुणोत्तरात निश्चित केलं जाऊ शकतं, काय केलं ते निश्चित केलं जाऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं काय योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न, हा बफर स्टॉकवर निगडीत असणारा प्रश्न कोणता, बफर स्टॉक जो आहे तर बफर स्टॉकवर प्रश्न आजच्या याच्यामध्ये विचारला होता की बफर स्टॉक आपण कृषीचा अभ्यास करतो त्यावेळेस सहज असे की अन्नधान्याचा बफर स्टॉक कशाकरिता असतात. बघा कशाकरिता असतात की किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी बफर स्टॉक काय केला, तो एक किमतीतील उतार आहे कमी जास्त करण्यासाठी बफर स्टॉक मध्ये काही धान्य साठवलं जातं तो बफर स्टॉक याच्या असणार. त्यानंतर दुसरे अन्नधान्याच्या निगडीत काही संबंध आहे, काही संबंध नाही. बियाणे पुरवठ्याचा कुठलाही संबंध नाही. खुल्या बाजारातील विकण्यासाठी काय हे बफर स्टॉक वापरला तो. सरळ सरळ लक्षात काय पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा सोपा प्रश्न, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची अर्थात नाबार्डची स्थापना कधी झाली आहे. बघा नाबार्डची स्थापना कधी झाली आहे, सरळ सरळ पाठ असणारा की नाबार्डची स्थापना कधी 12 जुलै 1982 ला स्थापना झाली. किती 12 जुलै 1982 ला काय झाली नाबार्डची स्थापना झालेली आहे. बघा हा एक आरबीआय वर असणारा सोपा प्रश्न की आरबीआय असणारा की रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल कास्ट नॉन शेड्यूल कॅस्ट असे वर्गीकरण केले. बघा दोन याच्यामध्ये वर्गीकरण कोणता कायदा आहे, आपल्याला सरळ सरळ की 1930 चा कायदा काही संबंध नाही बँकेच्या स्वरूपाचा असणारा, 56 ला कुठल्या स्वरूपाचा कायदा नाही. बघा दोनच कायदे मत आहे, बँकिंग नादारखोर दिवाळीसाठी 1949 चा काही संबंध नाही. परंतु ज्यावेळेस जी काही बँक आहे आपली आरबीआय स्थापना झाली 34 चा कायदा होता, 34 च्या कायद्यानुसार 1935 ला आरबीआयच्या बँकेची काय स्थापना झाली, तर तो कोणता आहे 1934 चा कायदा. बघा पुढचा लोकसंख्येच्या याच्यावर असणारा प्रश्न की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत 4-5 ज्या काही अवस्था सांगितल्या तर या अवस्थेवर आधारित की तिसरा टप्पा काय दर्शवतो. बघा काय तिसरा टप्पा काय दर्शवतो, बघा जन्म आणि मृत्यू दर दोन्ही जास्त पहिला टप्पा आहे. त्यानंतर लोकसंख्येची जलद वाढ हा काय ह्याचा काही संबंध नाही, हे सुद्धा टप्प्यात नाही. त्यानंतर पुढचा आहे की मृत्यू दरात लक्षणीय वाढ होते का, नाही तिसऱ्या टप्प्यात काहीच नाही. तर जन्मदर जो आहे लक्षात घ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय जन्मदर इथं लक्षणीय घट होते. औषधी वगैरे संपूर्ण गोष्टी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी काय याच्यामध्ये घट होताना आपल्याला दिसते. बघा पुढचा एक प्रश्न जो की चालू घडामोडीशी निगडीत असणारा प्रश्न जो की याच्यामध्ये विचारला होता की पीएम धान्य कृषी योजना. बघा पीएम धान्य कृषी योजना जी आहे तर या योजनेसंदर्भात तुम्हाला एक कथन दिलं होतं विधान की बघा की केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली आहे. कसं आहे विधान बरोबर आहे, काय विधान कसं आहे विधान बरोबर आहे. बघा की काय केलेले या ठिकाणी याला मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा काय केलेली मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पहिलं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. बघा जास्तीत जास्त काय पर्याय क्रमांक 3 याचं काय योग्य उत्तर आहे.
चला मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांची संभाव्य उत्तर तालिका या ठिकाणी आपण बघितले. 1-2 प्रश्नाची आयोगानुसार याच्यामध्ये तफावत असू शकते.